विजय सुधाकर शिंगारे या कसी गावचा माजी सरपंच आहे. वाणी लोकांचे मग इकडे राहतात का नाही आता? नाही सगळं पडक आहे हे सगळं. दुसरं तिसरं वर्ष आहे होय. असाही रस्ता. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग हा विशेष होणार आहे कारण आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. सिरीज म्हणण्यापेक्षा ब्लॉग अशा टाईपचा बनवायचा आठवड्यातून एखाद दिवस की कुठल्याही एका गावाला भेट द्यायची, त्या गावाची माहिती वगैरे घ्यायची, तिथल्या लोकांशी संवाद साधायचा, तिथं काही नवीन वैशिष्ट्यपूर्ण आहे का हे बघायचं. तर आज पहिला जो भाग आपण बनवत आहोत किंवा पहिला जो एपिसोड बनवत आहोत तर तुळजापूर तालुक्यातील कसई हे गाव आहे. आणि मुद्दाम कसई आज शनिवार आहे आणि मुद्दाम कसई निवडण्याचं कारण हे आहे की तिथं हनुमान आरती असते सकाळी. इतर गावामध्ये काही ठिकाणी संध्याकाळी असते, परंतु कसईला सकाळी हनुमान आरती असते आणि संपूर्ण गाव जे आहे तर त्या ठिकाणी आरतीला येऊन आरती साजरी करतो मग हनुमानची. तर तो शूट तिथूनच आपण सुरुवात करूया ह्याची आणि एक ओळख पण गावची होईल, तिथल्या लोकांची ओळख होईल आणि आपले व्हिडिओ पण तिथपर्यंत पोहोचतील. तर ही अपेक्षा ठेवून आपण आता निघालेलो आहोत. सकाळी 6:30 वाजलेले आहेत आणि 7 वाजता बरोबर आरती असते. तर हे कसंही गाव जे आहे तर तुळजापूरपासून साधारण 10-12 किलोमीटरच्या अंतरावर नळदुर्ग रोड किंवा काय इटकळ रोड जे आहे, मंगरुळ पाटी जे आहे, मंगरुळ पाटीहून थोडंसं आत गेलं का मग कसंही गाव लागतं. तर तिथं जाऊयात आणि बघूयात कशा पद्धतीनं तिथं आरती किंवा तिथले लोक कसे आहेत, तिथले संस्कृती कशी आहे, काय परंपरा आहेत वगैरे वगैरे. तर ह्याची माहिती आज आपण घेऊयात. चल हे आहेत आपले मित्र पवार साहेब. नमस्कार सर. आणि हे पण आरतीला रात्रीच फोन केला होता यांना की आपण जाऊ, म्हणजे कसईला जायचं आहे सकाळी म्हणून, कारण ह्यांच्या जवळच हे मंगरुळ गाव आणि मंगरुळ गावचे पवार साहेब. काय म्हणतो तुम्ही? चावी हरवली हो, ग्राउंडवर शूट करायला गेलतो. असं आहे. आपलं मंगरुळ लय भारी या वेब सिरीजचा प्रोमो शूट करत आहे मी 2 दिवसापासून. आणि सकाळ सकाळी आमच्या गावामध्ये खूप मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवर मुलं क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात आणि त्याचं शूट करायला गेलो आणि चावीच हरवली. असं आहे. जवळपास अर्धा तास झाला तिथं शोधतोय, अजून तर काही सापडलं नाही. म्हटलं चला आता हनुमान रायाला जावं, दर्शन घ्यावं. बघू आल्यानंतर सापडली तर सापडली, नाही तर मग डायरेक्ट 15 मिनिट राहिले जातो ना आपण आरामात जातो. तर तुमचं चॅनलचं नाव सांगा. आपलं चॅनलचं नाव आहे श्री गणेश फिल्म्स म्हणून युट्यूबचं. फेसबुकला गणेश पवार सर्च करा. तुमचं फेसबुकला बघितलं मी, ते बॅनर टाकलाय ना तुम्ही. आपलं मंगरुळ. तर आपलं मंगरुळ लय भारी. तर आता जाऊया, आता आरती बघूया आणि आरती करूया हनुमानची पहिला. नक्की. नंतर थोडस शूट पण घेऊ गावातलं. नक्की नक्की नक्की. मी पण नवीन सिरीज चालू केली आता. आपल्या जे काही छोटी छोटी गावं असतात त्याची ओळख व्हावी, तिथल्या लोकांची परंपरा, संस्कृती, तिथले काही विचार आचार जे आहेत ते आपल्याला पण समजावे म्हणून आता पहिलं गाव निवडले कसंही, म्हणजे हनुमानच्या आरतीपासून सुरुवात करू थोडक्यात का नाही. आपण बरोबर आरतीच्या 5 मिनिटात जातो आरामात. चला मित्रांनो, भेटू आपण पंचमुखी हनुमान कसंही येथे. तर काय कमान चालू आहे का? कमानीचं काम चालू आहे. हे मारुती मंदिरासाठीच असेल कमान? हो, गावाचे मोठी कमान आहे. तर इकडून तर आम्ही आलोय आता मंगरुळमध्ये आणि इथं आहे कसईमध्ये. आपण आलोयच कसई गाव. तुम्ही मंगरुळच असल्यामुळं थोडस जम्पिंग झालं. तर हे आहे मारुतीचं मंदिर. तर थोड्याच वेळात तिथं आरती चालू होईल.
नमस्कार, मी बाबासाहेब बाबूराव गुरव, हे मारुती मंदिराचे मुख्य पुजारी. तर या मारुती मंदिरामध्ये पंचमुखी हनुमान मौजे कसई या पुण्य पावन नगरीमध्ये आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष होत आले हा आरतीचा उपक्रम चालू केलेला आहे. त्या उपक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. जवळजवळ आता ही आजची आरती किती 143वी आरती आहे आणि त्या आरतीचे आजचे यजमान मारुती पांडुरंग ममाने राहणार कसई हे होते. असा आमचा उपक्रम दर शनिवारी चालू आहे. तर अशा प्रकारे ते आरती संपन्न झालेलं आहे. आपण आरतीचा टोटल घेतलेला आहे. मस्त सकाळचं फ्रेश वातावरण, सगळे आरती करून आता निघून गेले. अशा प्रकारची ही कसई येथील आरती हनुमानरायाची आरती आज आपण घेतली. आता काही गावात पण थोडीशी माहिती घेऊया. गाव कसं आहे बघूया. कसं आहे विजय सुधाकर शिंगारे या कसई गावचा माजी सरपंच आहे. या आमच्या गावामध्ये पंचमुखी हनुमान हे ग्रामदैवत आहे आणि जागृत देवस्थान आहे. या पंचमुखी हनुमान या ग्रामदैवताची मागच्या 3 वर्षापासून दर शनिवारी सकाळी 7 वाजता महाआरती होते. या महाआरतीला या कसई पंचक्रोशीतील अनेक भक्त भाविक ह्या महाआरतीचा लाभ घेतात. ह्या महाआरतीला एवढ्या मोठ्या संख्येनं या पंचमुखी हनुमान ग्राम दैवताला लोक येतात आणि ह्या पंचमुखी हनुमान ग्राम दैवताचं कारण हे जागृत देवस्थान असल्यामुळं या देवस्थानचं तीर्थक्षेत्र विकासामध्ये ह्या देवस्थानचं म्हणजे नाव आलं पाहिजे आणि तीर्थक्षेत्र विकासामधनं ह्या देवस्थानचा एक चांगल्या प्रकारे विकास कामे झाले पाहिजेत. आणि त्याप्रमाणे आमच्या गावच्या वतीनं सर्वांच्या लोकवर्गणीतून वरी आमच्या 1 किलोमीटरवर कसई पाटी येते, जेणेकरून तुळजापूर ते अक्कलकोट दैनंदिन भाविकांची वर्दळ असते. त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती
आपण या ग्रामस्थाच्या वतीने लोकवर्गणीतून एक भव्य दिव्य अशी आपण कमान उभी करत आहोत. त्याचं देखील काम जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि हे देखील येणाऱ्या थोड्या दिवसात तिथं मूर्तीची स्थापना करून ते देखील थोड्याच दिवसात लोकार्पण ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येणार आहे. अशा प्रकारे या देवस्थानला ह्या पंचकृषीतील भाविक भक्त भरपूर मोठ्या प्रमाणात येत असतात आणि गावच्या या अनेक मूलभूत सुविधा असतील त्या आम्ही जवळपास सर्व मूलभूत सुविधा ह्या ग्रामस्थाच्या वतीने आणि मागच्या वेळेस आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. परंतु जे काही आता सध्या इथं एखादी ह्या देवस्थानाला भाविक भक्त भरपूर प्रमाणात येत असल्यामुळं बोरची आणि एखादी टाकी आणि एक म्हणजे तीर्थक्षेत्र विकासामध्ये झाल्यानंतर आणखी ह्याच्यात ह्या आमच्या देवस्थानच्या ह्याच्यात विकासामध्ये भर पडेल आणि आणखी प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या देवस्थानला येतील. अशा प्रकारे हे महाआरती दैनंदिन पद्धती दर शनिवारी मागच्या 3 वर्षापर्यंत चालू आहे आणि ह्यापुढेही ते नित्यप्रमाणे चालू राहील आणि ह्या अशाच प्रकारे चांगला उदंड प्रतिसाद आमच्या गावकऱ्याच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांना आम्ही करत असतो आणि अशाच प्रकारे ही महाआरती पुढे देखील नित्यप्रमाणे चालू राहील. हे काय आहे मामा हे? येस सर. म्हणजे हे दगड कशासाठी काय येसच म्हणून म्हणजे देव म्हणून आहे का असं काय? होय येस. म्हणजे इकडून प्रवेश इकडून असं इकडे गावात प्रवेश. बरं बरं. इकडं जुनी वाडी पहिली जुना सगळे वाणी लोकांची गल्ली आहे बघा ही. हा वाणी लोकांची गल्ली आहे. वाणी लोकांचे. मग इकडे राहतात का नाही आता? नाही अहो, सगळं पडक आहे हे सगळं. मग इथले कुठं राहतात आता तिकडं बाहेर का? झोपडपट्टी म्हणून आहे तिकडं. हे कधीपासून बंद आहे इकडं म्हणजे भूकंपापासून असतील? होय. जुने वाडे दिसायला मोठे मोठे. जरबंदी वाडा आहे तेव्हा धोंडे तर बघा. कोणाचा वाडा आहे ते? हे कोरे मंडळाचे. बर. काही बोरवाली हे आहे ना ह्यांची. आता आम्ही बोललेलं तर गेल्या ही शिंद्याची मराठी कन्नड गावचे कन्नड बोला. ही वाडा ही लाईन बर. होय होय. बर बर. परत बांधले तिथे हा हा होय. आणि मग हे कन्नड तुम्ही बोलता कर्नाटक मधलं का तुम्ही का? अक्कलकोट. बर बर. तुम्ही कोणतं? आम्ही इथले काक्रंबा जवळचेच आहे. होय मग येत का इथलं? हे जुनंच मंदिर असेल ना? हा जुनच आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी गजानन कुमार स्वामी श्री कसई जिल्हा धाराशिव तालुका तुळजापूर येथील कसई गावाचे मुख्य पुजारी आपल्या शिवलिंगाबद्दल 1-2 मिनिटं महत्त्व सांगणार आहे. तरी ह्या धाराशिव जिल्ह्यात जसे नावाप्रमाणे धाराशिवमध्ये शेवट शिव आहे तसंच त्याचा परिचय आज आपल्या ह्या कसई गावामध्ये बघायला मिळतोय. जगात तुम्ही कुठेही फिरा शिवलिंग 12 ज्योतिर्लिंग तुम्ही दर्शन करून आला असाल पण ह्या कसई गावातल्या शिवलिंग सारखं तुम्हाला शिवलिंग मंदिर कुठेही बघायला मिळणार नाही. ह्याचं महत्त्व असं आहे की तुम्ही कुठेही धारा आपले देवादिदेव महादेव मोठे महादेव शिंगणापूरमध्ये शिवपार्वती बाजूला बघतात आणि इथे कुणीकडेही जावा अख्ख्या जगात तर शिवपार्वती बाजूला आहेत शिवलिंगमध्ये. आणि ह्या गावाचं एक असं मुख्य आहे की शिवपार्वती ही जोडीने आहेत, अमोरासमोर आहेत. शिव पाठीमागे आहेत आणि पार्वती समोर आहेत आणि एकत्र आहेत. आणि हे असं अद्भुत लिंग जगात कुठेही बघायला मिळणार नाही. आणि ह्याचं एक तुम्हाला आख्यायिका सांगायचं झालं तर एक वेळेस असं होता की हा पूर्ण हेमाडपंथी मंदिर बांधत असताना आणि ही गोष्ट फक्त 4 ते 5 वर्षापूर्वीच आहे. एक असं आख्यायिका अशी झाली की हा शिव मंदिर पूर्ण गाभारा बांधत असताना हा ते शिवलिंग मंदिर बांधत असताना काही लोकांवर हा पडत होते. मग ती शिवमहिमा अशी झाली की हा भिंत ऑटोमॅटिक पडलेली भिंत जागेवर येऊन थांबलं. आणि ह्याला लोक दाखवण्यासाठी प्रूफ पण आहे. आपल्या गावात काही प्रतिष्ठित लोक आहेत ते तुम्हाला सांगू शकतील की व्यवस्थित हे असं घडलेलं आहे. त्याचे आख्यायिका गावाला अनुभव पण आलेला आहे. असं हा आपलं शिव मंदिर आहे.
आणि ह्यांचं दर्शन घेण्यासाठी एक वेळेस अवश्य यावे. कसई ग्राम, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. ओम गजानन त्वाम गणपतीम हवामहे कवीन कवीना. संगप्पा गेंदे कस्तुरे. तुम्ही भजनी मंडळ हा दर्शनवारी शनिवारी भजन करतो. आज बी असते. तिकडे आहे का? किती आहेत भजनी मंडळ? भजनी मंडळ 10 आहे. 20 लोक आहेत का? सगळं पेटे पेटी पकवास तब्बर स्पीकर आहे. आणि आता आमच्या गावात तर भजन बंदच पडली. तिथं बरं टिकून आहे का? टिकून असते भजन कायम आहे. आम्ही मग येतो एक दिवशी या की. बरं. आजच यावं का मग? तुम्ही बसता का? आजार दिया आजार दिया आजार दिया. आज काय जण थोडं तिथे असते. बरं म्हणजे आज शिवरात्र असल्यामुळे तिकडे हा महिन्यात शिवरात्रीला तिकडे जागरण असते. कुठल्या शनिवारी येतो आम्ही. बरं या. सगळेजण येत असले. या की. हा अवश्य. हा. कारण हे बी दाखवावं लागेल नवीन पिढीला हो. कारण हा, कसं बरोबर माहिती आहे का? भजनच बंद झाले गावातली. आता तुम्ही आमच्यातलं नाही. निदान भजनी मंडळाला तर दाखवा दुसऱ्या गावच्यांनी म्हणून किंवा हा. बघा इथं ते चालतोय तुम्ही तर काय हा. करा. चालू आम्ही तुमचं चालू खूप प्रयत्न केला. हा ते काही एकच जमावच नाही त्यांचा लोकांना. होत नाही. एकत्रच नाही. हा, हा. गोळी पण पाहिजे, लिंता बी पाहिजे थोडी. मग. हे याचं तोंड तिकडे त्याचं तोंड तिकडे. असलं जेवढे पाहिजे. गट्स त्याच्यामध्ये आपल्या राजकारणामध्ये नाही त्याच्यापेक्षा जास्त मंडळात आहेत. हा आमच्या पण गावचं तीच परिस्थिती आहे. पण आमच्या गावात 3-4 मंडळ आहेत. तिथे लय मंडळ झाली ती. तटून आहेत म्हणजे प्रत्येक जणाच्या ह्याच्यामध्ये 20 जण आहेत. हा आरामात करतात. हा गट आहेत पण हा त्या गट असून बी पण आमचं चालू टिकून आहे आमच्या टिकून आहे. निदान आठवड्याला एक दिवस पाहायला पाहिजे भजन. हा वाडे जुने दिसायला लागले तिथं सारख्या. हो लय आहेत वाड्या. भरपूर आहे का नाही. हो ही एक सिस्टीम आवडली बघा. सिस्टीम कशी वाटली? हे मस्त आहे बघा ही. म्हणजे पाणी आपलं कडणीच आपलं काढलेलं आहे. तिकडल्या साईडला पण इकडल्या साईडला अशी सिस्टीम पाहिजे. आणि सगळीकडे बरं का गावात. बंदिस्त होईल बरं का हे हा? आता म्हणजे याच्यावर म्हणजे हे पूर्ण पॅक होईल. हा. हे वरतून जे दिसतंय गटर हे दिसणार नाही तुम्हाला. हो हो त्याच्यावरनं सुद्धा एक लेअर आहे पूर्ण बंद गटर हो हो ना. म्हणजे असा रोड सारखं होय. खाली गटर आहे का लक्ष देत नाही पण पाणी मात्र निचरा होऊन जाईल. म्हटलं 2 वर्ष झाली गटरची तिकडे रस्ते चांगले आहेत की. चांगले रस्ते तिकडे दिसत आहेत की. दुसरं वर्ष आहे होय हे असाही रस्ता. तुमचं दुकान दिसतंय इथं. हे काय गणवडी आहे का काय म्हणते त्याला? आता इथं कोण माहिती आहे त्याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? हा मसोबा काय मसोबा गावात मसोबा काय इथं शिवार असं पहिलं. परत गाव वाढलेलं असेल ही पहिलं आहे तसंच पुजलेलं ते. आमच्या गावात नियम नाही केला का तुझा? हा कुणाचा नियम आहे चांगला? हां दाखवू की मग. थांबा ह्याला दाखवू द्या. काय नाव तुझं? यश. दाखव हो बघ. नियम आहे की राव. आता तेवढ्या लांबून आहे का? तू बसला का दुकानात? काय नाव तुझं? आदित्य बिराजदार. एकच दुकान आहे का अजून आहेत कुठं दुसरं? होय ही पुढचं जवळजवळच एवढ्या कॉम्पिटिशन इथलं इथंच. पडके घरं जे आहेत का हे अरे पहिल्या खरी गावाची कला हे सांगते का नाही? हा आता किती बंगले मोठे झालेले झाले ना तर ह्या घरात हे जुना गॅस हां जुना गॅस आहे ते गोबर गॅस. गोबर गॅस आहे का? तर म्हणलं दुसरंच वेगळंच दिसलं. नाही ना गोबर गॅस आहे ती. पिंपळाची झाडं खूप आहेत बघा गावात. काय कसलं थंड आपण हे होय जुनं म्हणजे जुनी घरं पडकी घरं जास्त दिसायला तो इथं. हा इकडे पहिले जुने वाड्या आहेत तर तिकडे प्लॉट पडले तिकडे जाऊन राहिलेत लोक. हां वर हा निपळीला. आता हे बंदच. ही मंदिराला दिली आहे जागा तुमचे ते आहे ना दुलंगे
हा 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 मंगरुळला ही का कोणत्या मंदिराला ऐकून हनुमान मंदिराला दिले दान ही ही झालं मग इथं काय करायचं काय नियोजन आहे का नाही काय ते ग्रामपंचायतला माहित आपल्याला काय माहित. तुम्हाला काय वाटतं का व्हावं वाटतं तुम्हाला आता आम्हाला काय सभागृह हे ते हा बरोबर आहे कारण मंदिर एवढं प्रशस्त आहे तुमचं म्हणलं सभागृह एखादं व्हावं अशी अपेक्षा आहे. हा. काय नाही नाही, असं पुढे चालून वाढणार आहे आता तुमचं कारण हेच आहे दुसरं होय. होईल सभागृहच होईल एवढी सगळी पूर्ण दिसते ते का हा हे पूर्ण गावाला सगळे मिळून जर हे आहे का हा ते हे दार दिसते का हा 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 तिथपर्यंत तिथपर्यंत भरपूर आहे हा जो दार आहे की ओ पटेल तर सभागृह होतं बघा कसल्या हे बघा ते बघा की दार कसं आहे आता हे खरंच राव कुठं तर असं हे बघा. वेब सिरीजचं शूट साठी राव लय भारी आहे बघा हे. हा? ते जे घर पडलेले आहेत ना हे तुमच्या समोर का तुमच्या अगोदर नाही अगोदरपासूनच पडत आहे ते. बर म्हणजे तुम्हाला कळायच्या अगोदरपासूनच हा आम्हाला कळते असं मग हे घरवाले घरवाले तिकडे वर राहिले वरच राहिले आहेत ना पण ह्यांचे घरवाले सगळे बाप लय जुनं दिसायला राहू हे. जुनं आहे. गणपाटला घ्यायचे इथं गावात होडा वगैरे होता का थोडा पाठीमाग होता सगळा संपला पाठीमागितला बरा पांढरी माती वगैरे का नाही बरं तिथे थोडा मात्र केलेत बघा का नाही रस्ते खूप छान केलेत बघा हे नाहीच म्हणजे सगळीकडे आलो एक दोन ठिकाणी एखाद्याच ठिकाणी फक्त सोडलं तर तर तेवढं आणि प्रशस्त ते पण होणारच ना प्रशस्त म्हणजे गावाला प्रशस्त ठेवलंय हा लक्ष्मी आहे का हा लिंबाचं झाड आहे तिथं थोडंसं. आहे गावचा लिंक केलं मग आहे की जागा तिकडं नाही इकडंच मग ती जागा काय माहिती आता तिथली ते जुलंग्याची मग तिथं काय करायचं तिथं पण सभा मंडपाचं आहे पण इथं समोर पावसाळ्यात म्हणजे मोठं म्हणजे ग्रामपंचायत दुसरीकडे जाणार आहे ग्रामपंचायत वरी बरं हां हां वर डबल वर हा म्हणजे खाल्ल्या मजल्यावर सभा मंडप आणि वरील ग्रामपंचायत आहे व्यवस्थित गाव सगळे रस्ते वगैरे छान दिसालेत तुमचे सगळं प्रशस्त असं गाव आहे हं? मंदिर जुन्या काळातल्या काही घर असतील वाडे पण जरा घर पडके घर जास्त दिसते का इथून इकडं पहिलं जुनं गाव होतं हा आता इथून इकडं नवीन गाव सुरू हा इकडं ही व्यस्त येतं विशीच्या आतमध्ये इकडं सगळं गाव होतं हा, हम्म. आता कालांतरानं जुनी घरं झाली लोक प्लॉटिंग घेऊन वरी गेले वर चांगलं बांधून टाकलं जागा अपुरे सगळ्या थोडं थोडं हा बरोबर आहे एका घरात चौघ भाऊ आल्यावर पडक्या भिंतीमध्ये बराचसा जीव आहे बरं का अजून हा भरपूर लोक आहेत तरी आयच्या जागेवर राहणारे चिरेबंदी वाडे आहेत चांगलं आहे. तुमचं नाव काय उमेश कमाडे बर आमचे मित्रच आहेत हे बर शेजारी पण आहेत मित्र पण आहेत प्रत्येक काही शूट असेल काही असेल तर आम्हाला लगेच मदत करतात आता सुद्धा त्यांनी म्हणजे आमच्या गावावरती काय सिनेमा करता येईल सिनेमा करण्यासारखंच गाव आहे मित्र होय का, होय. तसंही हे गाव खरंच सिनेमा करण्यासारखं आहे छान आहे छान हा कसं येत आहे तर अशा प्रकारे आज कसईमध्ये जाऊन तिथली आरती वगैरे करून आणि सर्व गावाला पण भेट देऊन पहिला ब्लॉग जो आहे गावासाठी गाव भेटचा तर आपण बनवलेला आहे आता ह्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील कारण पहिलाच ब्लॉग आहे तुम्हाला हे जर वाटत असेल की ह्याच्यामध्ये हीची माहिती घ्या ते माहिती घ्या तर नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करा कमेंट करा आणि जर तुमच्या गावाला सुद्धा आम्ही भेट द्यावी वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचा गाव पत्ता सांगा आम्ही तिथे येऊन सुद्धा नक्कीच भेट देऊ का नाही यस नक्कीच नक्कीच आम्हाला आवडेल आपल्या गावाला यायला आज खूप प्रसन्न झालं कारण सकाळ सकाळी जाऊन आरती केली पुन्हा गाववाल्याच्या आणि इतका प्रतिसाद गाववाल्यांनी पण दिला भरपूर आणि ऐतिहासिक गोष्टी असणार गाव हा हे आमचं पहिलं लक्ष असणार असणार आहे हो आणि जर तुमचं गाव ऐतिहासिक दृष्ट्या जर असेल तर आम्हाला नक्कीच नक्कीच comment मध्ये सांगा आम्ही तुमच्या गावाला येऊन भेट देऊ 100%